गणपती बाप्पा येणार या गोष्टीचा आनंदच काही वेगळा असतो का नाही. तर चला मी पण मस्त तयार वगैरे झाली आणि त्यानंतर मी सारिका, किशोर आणि मुलं आम्ही एकत्र मिळून आलेलो आहोत गणपती बाप्पा घ्यायला. तर इथे ना एवढं सुंदर डेकोरेशन वगैरे सगळं बाहेर केलेलं आणि फुलं तर एवढी सुंदर सुंदर होती. त्यानंतर बाप्पांच्या मूर्त्या जर पाहिल्या ना तर प्रत्येक मूर्तीचा थाट काही वेगळाच वाटत होता. आणि इथे जे मूर्ती घ्यायला आलेले असतात तर ते सगळेजण आपल्या आपल्या गणपती बाप्पांची कशी पूजा वगैरे करत होते सगळं मी पाहत होती. खूप छान वाटलं. आणि नंतर शेवटी खूप वेळानंतर वाट पाहिल्यानंतर आमच्या माहेरचे बाप्पा आलेले आहेत. आणि जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून प्लास्टिक हटला तर रूप पाहून अगदी मन मोहित झालं. एवढं सुंदर त्यांचं रूप खूप छान वाटलं. त्यानंतर सारिकाने बाप्पांची इथे पूजा करून घेतली आणि प्रत्येक जण ना आपापल्या मूर्तीची तेवढीच मनोभावे पूजा करत होते. काही जण तर आरती सुद्धा करत होते. मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की गणपती बाप्पा न्यायच्या वेळेला कशी काय आरती करतात. तर तुमच्याकडे अशी करत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 छान गणपती बाप्पांच्या नावाचा गजर करत आम्ही आता आलेलो आहोत. आणि आल्यानंतर आईने इथे बाप्पांची दृष्ट काढली. तर खूप छान वाटतं ना की आपल्या घरात जेव्हा आपण छोट्या बाळाला वगैरे घेऊन येतो किंवा एखादं काय असतं त्यावेळेला कशी दृष्ट काढतो तशी बाप्पांची दृष्ट काढून किशोर बाप्पांना घरात घेऊन आलेला आहे. आणि एवढं छान वाटलं ना घरातलं वातावरणच अगदी वेगळं होतं. तर त्यानंतर आईने ना नवीन दिवे काल आणलेले होते तर ते आता प्रज्वलित केले आणि मी आणि आई आलेलो आहोत आता हार घेण्यासाठी.